प्रदूषण हा शब्द आपण किती वेळा ऐकतो नाही का? पण कधी विचार केलाय की हा अदृश्य शत्रू आपल्या अवतीभवती, आपल्या हवेत, आपल्या पाण्यात कसा पसरला आहे? चला तर मग आज आपण याचीच एक सखोल तपासणी करूया. सुरुवात करूया. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपण जी हवा घेतोय, जे पाणी पितोय, ते खरंच सुरक्षित आहे का? आपल्या आजूबाजूचं वातावरण आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी निरोगी आहे का? याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ही तपासणी खूप गरजेची आहे. आता बघा, कोणत्याही तपासाची सुरुवात कुठून होते? तर गुन्ह्याचं स्वरूप समजून घेण्यापासून. आणि इथे आपला गुन्हा आहे प्रदूषण. पण प्रदूषण म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा आपल्या नैसर्गिक वातावरणात असे काही विषारी घटक मिसळतात, जे अख्ख्या परिसंस्थेसाठी धोकादायक ठरतात, त्यालाच आपण प्रदूषण म्हणतो. आणि हाच आपल्या तपासाचा मूळ आधार आहे. बरं, मग या गुन्ह्याला जबाबदार कोण? तर ते आहेत प्रदूषके, ज्यांना इंग्रजीमध्ये पोल्युटंट्स म्हणतात. हेच ते खरे गुन्हेगार आहेत जे आपल्या पर्यावरणाचं संतुलन बिघडवत आहेत. आता इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ही जी प्रदूषकं आहेत ना, ती दोन प्रकारची असतात. एक म्हणजे नैसर्गिक, जसं की धूळ, परागकण. हे घटक निसर्गात आपोआप विरघळून जातात, त्यामुळे त्यांची फारशी चिंता नाही. पण खरा धोका आहे तो मानवनिर्मित प्रदूषकांपासून. विचार करा, प्लास्टिक, घातक रसायनं हे असे घटक आहेत जे वर्षानुवर्षे पर्यावरणात तसेच पडून राहतात. ते सडत नाहीत, विघटन पावत नाहीत, काहीच नाही. ठीक आहे, तर मग आपल्या तपासाच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. आणि तो टप्पा आहे हवा प्रदूषण. हा एक असा शत्रू आहे जो आपल्याला डोळ्यांना दिसत नाही, पण त्याचे परिणाम मात्र भयंकर आहेत. आता बघा, हवा प्रदूषणाला काही नैसर्गिक कारणं आहेत, जसं की ज्वालामुखीचा उद्रेक किंवा जंगलात लागणारे वणवे. पण खरी आणि सगळ्यात मोठी समस्या आहे ती मानवनिर्मित कारणांची. आपण जो कोळसा आणि पेट्रोल जाळतो, कारखान्यांमधून जो विषारी धूर बाहेर पडतो आणि अणुऊर्जा निर्मिती, ही सगळी त्याचीच उदाहरणं आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? ही प्रदूषकं थेट आपल्या आरोग्यावर हल्ला करतात. जरा या तक्त्याकडे बघा. कारखान्यांमधून निघणारा सल्फर डायऑक्साईड, यामुळे काय होतं तर डोळे आणि श्वसन मार्गात जळजळ होते. गाड्या आणि कारखान्यांच्या धुरातील कार्बन मोनॉक्साईड हा तर इतका घातक आहे की तो आपल्या रक्ताची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमताच कमी करतो. म्हणूनच आपल्याला लगेच थकवा जाणवतो. नायट्रोजन ऑक्साईडमुळे फुफ्फुसांना त्रास होतो. म्हणजे बघा, हा अदृश्य शत्रू किती गंभीर आहे हे यावरून स्पष्ट होत. चला, आता आपला तपास फक्त हवेपुरता मर्यादित न ठेवता तो पुढे नेऊया, पाणी आणि मातीच्या प्रदूषणाकडे. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण हे तिन्ही घटक एकमेकांशी खूप घट्ट जोडलेले आहेत. एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. जलप्रदूषणाची मुख्य कारणं जवळजवळ सगळी मानवनिर्मित आहेत. म्हणजे विचार करा, कारखान्यांमधून थेट नदीत सोडलेलं रासायनिक पाणी, शहरांमधलं सांडपाणी, शेतातून वाहून येणारी खतं आणि कीटकनाशकं, आणि समुद्रात होणारी तेलगळती. हे सगळं एकत्र येऊन आपल्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत अक्षरशः विषारी बनवत आहे. आणि जे पाण्याचं, तेच मातीचं. मातीचं प्रदूषण कशामुळे होत आहे? तर औद्योगिक कचरा, प्लास्टिक आणि शेतीतला रासायनिक खतं आणि कीटकनाशकांचा बेसुमार वापर, हे सगळं मिळून मातीचा कस, तिचा जीवच घेत आहे. पण थांबा, गोष्ट इथेच थांबत नाही. आणि गंमत बघा, मातीचं प्रदूषण फक्त मातीपुरतं राहत नाही, ते थेट जलप्रदूषणात बदलतं. कसं? तर ही प्रक्रिया समजून घ्या. पहिलं म्हणजे शेतात वापरलेली रसायनं आणि कीटकनाशकं जमिनीत खोलवर जातात. मग जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावसाचं पाणी या विषारी घटकांमध्ये मिसळतं आणि त्यांना सोबत घेऊन वाहतं. हेच प्रदूषित पाणी पुढे जाऊन आपल्या नद्या आणि तलावांमध्ये मिसळतं. आणि एवढंच नाही, तर ते जमिनीत मुरून आपल्या जमिनीखालच्या पाण्याला म्हणजे भूजलालाही विषारी बनवतं. हे एक असं दुष्टचक्र आहे ज्यातून बाहेर पडणं खूप कठीण आहे. तर आतापर्यंत आपण कारणं पाहिले, पुरावे पाहिले, पण या गुन्ह्याचे परिणाम नेमके किती गंभीर आहेत? चला, आता या नुकसानीचं मूल्यांकन करूया. यामधला पहिला आणि सगळ्यात गंभीर परिणाम म्हणजे आम्लवर्षा, किंवा ज्याला आपण ॲसिड रेन म्हणतो. होतं काय की कोळसा आणि पेट्रोल जाळल्यावर जे विषारी वायू बाहेर पडतात ते पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि मग अक्षरशः ॲसिडचा पाऊस पडतो. आणि ही आम्लवर्षा किती विनाशकारी असू शकते बघा. ताजमहालसारख्या आपल्या ऐतिहासिक वास्तूंचं सौंदर्य यामुळे नष्ट होतंय. एवढंच नाही, तर यामुळे माती आणि पाण्याची आम्लता वाढते, ज्यामुळे मासे आणि इतर जलचर मरून जातात. आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे विषारी धातू वनस्पतींमार्फत थेट आपल्या अन्नसाखळीत शिरतात. दुसरा मोठा परिणाम आहे हरितगृह परिणाम, म्हणजेच ग्रीनहाऊस इफेक्ट.
याला ना पृथ्वीसाठी एक उबदार पांघरूण समजा. काही वायू जसे की कार्बन डायऑक्साईड पृथ्वीवरची उष्णता वातावरणातच अडवून ठेवतात, जसं पांघरूण आपली ऊब अडवून ठेवतं. आणि यामुळेच पृथ्वीचं तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढतंय. निसर्गाने आपल्या पृथ्वीला एक जबरदस्त संरक्षक कवच दिलं आहे आणि ते म्हणजे ओझोनचा थर. हा थर म्हणजे पृथ्वीचं सनस्क्रीन आहे असं समजा. तो सूर्यापासून येणाऱ्या घातक अतिनील बी किरणांपासून आपलं रक्षण करतो. पण एकीकडे हे नैसर्गिक कवच आहे तर दुसरीकडे आपण काय करतोय तर CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बनसारखे मानवनिर्मित वायू या संरक्षक थरालाच नष्ट करत आहेत. आणि यामुळे होतंय काय तर त्वचेचा कर्करोग आणि इतर गंभीर आजारांचा धोका खूप जास्त वाढलाय. आता हे सगळे गंभीर परिणाम ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की यावर काही उपाययोजना होत आहेत की नाही. तर चला पाहूया यावर अधिकृत प्रतिसाद नेमका काय आहे. भारतामध्ये प्रदूषणाला आळा घालण्यासाठी वेळोवेळी कायदे बनवले गेले आहेत. जसं की 1974 मध्ये आला जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण कायदा. मग 1981 मध्ये हवा प्रदूषणासाठीचा कायदा आला आणि त्यानंतर 1986 मध्ये एक सर्वसमावेशक पर्यावरण संरक्षण कायदा आणला गेला. म्हणजे यावरून हे तर स्पष्ट होतं की या समस्येची दखल घेतली जात आहे. पण शेवटी एक खूप महत्त्वाचा प्रश्न उरतोच. फक्त कायदे बनवून ही समस्या खरंच सुटेल का? की या कायद्यांच्याही पलीकडे जाऊन आपल्या सगळ्यांनाच आपापल्या सवयी बदलण्याची खरी गरज आहे? यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.